श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। अध्याय 40. हा अध्याय परिसाप्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण करील. सर्व नाथ विमानातून अमरावतीस गेले. अध्याय 40. इंद्राचा सोमयाग व नाथांचा आशीर्वाद व समारोप. अध्याय 40. श्री गणेशाय नमः. जय जय जी पंढरीनाथा, कुंडलिक वरदा रुक्मिणीकांता, दीनबंधो अनाथनाथा, पुढे ग्रंथ बोलवी. मागिले अध्यायी रसाळ वचन, तुवा बोलविले कृपे करून. स्वर्गी चर्पण नाते जाऊन, इंद्राचा गर्व हरिलासी. हरिहरांची जिंकोणी कोटी, पुढे लोभाची भेटी. गमन कळा नारदोटी, प्राप्त झाली महाराजा. उपरी मणिकर्णिकेचे करुणी स्नान, पुढे पातले पाताळ भुवन. घेऊनी बळीचा गौरव मान, वामना ते भेटला. भोगावतीची करुणी आंघोळी, पुन्हा पातला भूमंडळी. यावरी कथा पुढे कल्लोळी, नवरसा ते वाडिका. असो आता रमारमण, ग्रंथाक्षरी बैसला येऊन. तरी पुढे श्रोती सावधान, कथा रस घ्यावा की. इंद्र चरपटेने जिंकिला, वैभवे मशकातुल्य केला. तरी तो विश्ववान खोंचला खडतरपणी हृदयात. मग जो गुरु वाचस्पती, पराज्ञाता सर्वज्ञ मूर्ती. सहस्त्रनयन तया प्रती, घेऊन या बैसलासे. देव मंडळात सहस्त्रनयन, घेऊनी बैसलासे कनकासन. जैसा नक्षत्री रोहिणी रमण, अति तेजे मिरवला. आयशा रीती पाकशासन, बैसला सेवनी सभास्थान. मग बृहस्पतीशी विस्मय रत्न, चरपट प्रताप सांगतसे. आहा वै दाकुटे सान स्वरूप, परी अर्क समान थोर प्रताप. हरिहरादी करोनी लोप, स्थापोनी गेला पुलेची. तरी वाता कर्षण विद्या सबळ, देव दानव झाले निर्बळ. नाथपंथी हे माबळ, आतळले कैसे कळेना. तरी याते करुणी उपाव, साध्य करावी तुकी ठेव. या कर्माशी गौण लाघव, स्वीकारा ते महाराजा. की तयाच्या ग्रहाप्रती जाऊनी, दास्य करावे मनोधर्मे. तो शोनी सर्व कर्म, महीवरी मिरवावे. असो या परी यत्न करून, भेट घ्यावी त्या गंसून. परी ते जोगी तीव्रपणे वर्तताती सर्वदा. तरी उगलीच घेऊनी सदृढ भेट, अर्थ पदावा तयाशी निकट. परी काय ताडामुची आलोट, कार्यार्थी भीड कोणती. तरी भिडेचे उपजेपण, उजड पडेला दासत्वे करून. तया मागे रानोरान, अपारमही हिंडावी. तरी हिंडल्याने कोणे काळी, उदय पावेल कृपान वाळी. अमरपुरीची देवमंडळी, तेजोयुक्त होईल. म्हणालायसे कासेयान, हा विपर्यास येईल घडोन. तरी मही होता पुण्य पावन, आसन माझे घेतसे. तरी मी येथे सावधान, करोणी रक्षितो आपुले आसन. तस्मात अमरावती सोडून, जाणे नाही मजलागी. ऐसे बोलता अमरपती, बोलता झाला वाचस्पती. म्हणे महाराजा नाथाप्रती, येथेची या नावे महायत्ने. तरी तो यत्ने म्हणशील कैसा, यज्ञ करावा सोमभासा. त्या निमित्ते नाथ राजसा, घेऊन यावे स्वर्गाशी. मग तो येथे आल्या पाटी, दावनी भक्तीची अपार कोटी. मोह उपजोनी नाथापोटी, कार्य साधून घेईजे. ऐसे बोलतात तपोद्विज, परम तोषला महाराज. परी म्हणे महाराज, कोणा पाठवू पाचारया. यावरी बोले कचतात, हे महाराज अमरनाथ. मचिंद्र पिताष्टवशंतु, उपरी चरणामे मिरवितसे.
उपरीचर जाता मही तळवटी, मचिंद्राची घेईल भेटी, सांगुनी त्या ते कार्य शेवटी, मग मचिंद्रा माबोधिल, तरी त्या ते पाचारुनी कार्य यज्ञाचा, वधुनी काम मानी आणि आरूढ करून पाठवावा महाराजा. या परी मच्छिंद्रनाथ आला असता अमरपुरीत, गौरवणी तुवा त्या ते तुष्टचित्ती मिरवावा, तरी शक्ती तव सरिता लोट, मच्छिंद्र उद्धी पोट, संगमिता पात्रा लोट, प्रेम तोये भरले असे, तरी सुमुखाचे पडता जळ, कार्य सुक्ती मुक्ता फळ, तुते ओपिल तपोबळ, नवनाथानोनिया, मग तो मुक्ताविंद विधी, लावी भक्तीच्या शस्त्रास्त्र संधी, मग ते रत्न कर्णविती, स्वीकारिका महाराजा, आयसे ऐकोनी गुरुवचन, परम तोषला सहस्त्रनयन, मग रती मातली पाठवून, उपरीचरा पाचारी, उपरीचर नेता वदे त्याते, म्हणे महाराजा कामना मनाते, उदेलू करू सुमुखाते, पूर्ण करी आता तू, तरी विमानियानी करोनी आरोहण, जाओनिया पाही मच्छिंद्रनंदन, उपरी त्या ते सवे घेऊन, जावे नवनाथ मेळी, मग ते आर्या भावार्थित, मेळवणी आणि अमरपुरीत, सुमुखाचे सकळ कृत्य, तया हस्ते संपादू, अवश्य म्हणे वसुनाथ, तत्काळ विमानियानी बैसत, बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ, लक्षोनिया पातला, तो गोरक्ष धर्मनाथ, चौरंगिका निफा गोवी गोपीचंद, राजसूद बद्रिकाश्रमी, जालिंद्राड भंगनाथ, तीर्थस्थानी ऐक्य मेळा झाला असे, ऐस्या समुदायात मच्छिंद्रनाथे अवचटपणी देखील तात, मग उठोनी मौळी चरणाते समर्पित महाराजा, मग नाथ वसू भेटून, बैसला सकळांमध्ये वेष्टून, म्लानवाणी कार्यरत्न अमरांचे सांगतसे, म्हणे महाराज हो शक्रापोटी, अर्थ ओधेला मखकोटी, तरी आपण नवही जेटी, साय व्हावे कार्यर्ता, बहुता परी करुणी भाषण, सर्वांचे तुष्ट केले मन, उपरी मच्छिंद्राते बोधून वश्यपणे वधविले, मग जालिंदर कानी चौरंगी, मच्छिंद्र गोरक्ष अडभंगी, गोपीचंद रायादी अन्य जोगी आरूढ झाले विमानी, गौड बंगाली हेला पट्टन, प्रविष्ट झाले ते विमान, राव गोपीचंद मातेशी भेटून समागमे घेतली, उपरी विमानियाने होऊन पहाते झाले वडवाळ ग्राम, तेथून तेथे वटसिद्ध नागनाथ, पाहून रूढ केला विमानी, तेथून भरतरीचे करुणी काम, विमान चालविती चिल्या योमे, तो गौतम तिरी नाथ उत्तम, जती भरतरी अवतरलासे, या परी तीर्थ करिता मही पाटी, महासिद्ध जो नाथ चरपटी, हवंतीशी होता ताम्रपर्णी काठी, सवे घेतला महाराजा, तेथोनी पुण्यमान देशी विटग्राम नामाने, पहाते झाले विमानियाने, तेथे रे मनसिद्ध बोधून आरूढ केला विमानी, असो नवनानत परिवारासहित, ते विमानियाने झाले स्थित, 84 सिद्धांसमवेत अमरपुरी पातले, विमानेता ग्रामद्वारी, सामोराला वृत्रारी, परम गौरवणी वागोत्तरी, चरणावरी लोटला, सकळा करोणी नमना नमन, नेत सदना सहस्त्रनयन, आपुल्या आशनी बैसून षोडोपचारे पूजिले, नवनाथा पाहून सकळ अमर, म्हणी संतुशिले अपार तेज, पाहुनिया गंभीर उभे ते ठाकले, मग हवन कृत्य मनकामना वदता झाला सकळ जना, म्हणे महाराजा कवने स्थाना सिद्धार्थ अर्थावा, मग वाचस्पती आणि मच्छिंद्रनाथ, म्हणती सुरवळपाळा एकमात, सिंहालद्वीपी स्थानाद्भुत यज्ञ तेथे करावा, आठव्य कानन आहे तुमचे शीतळ छाया भरित जळाचे,
तेथे नका साहित्याचे पडणार नाही काहीच. उपरीचर वसू गंधर्व घेऊन पहाते झाले आटव्यवन. तेथे यज्ञ साहित्य आहुती करून यज्ञारंभ मांडिला. दाम्पत्य बैसोनी सहस्त्रनयन मंत्रप्रयोगी बृहस्पती आपण यज्ञाहुती 9 जण स्वाहा म्हणून कुंडी टाकिती. परे किलो तळेचे शिमेयात आटव्यवन होते अद्भुत. यज्ञ होता मिलनात मच्छिंद्रा ते आठवला. मग पाचारोनी उपरी चरतात मच्छिंद्र म्हणे जी वसू समर्थ. सिंहल द्वीपी मिलनात कवनग्रामी ठेविला. येरू म्हणे त्याच्या ग्रामसीमेत आटव्यवन हे विख्यात. विराजित तरी फिलोतळे सहित मिलनात पाचारितो आताची. मग उपरीचर वसू प्रत्यक्ष जाऊन मिलनाथासह किलोतळा रत्न पाचारोनी एक क्षण भेटी केली उभयता. परम स्नेहाने क्षण एकही काही वाहवले मोह प्रवाही. उपरी दारासूत तया ठाई मच्छिंद्राने ठेविले. चौरंगी आणि आडभंग्यनाथ मिरवीत बैसविले समुदायात. यज्ञाहुती तयांचे हस्ते स्वीकारित महाराजा. धानात यज्ञाहुती प्रवाहित आले मच्छिंद्रजती. पुत्रमोह धरोणी चित्ती अभ्यासाते बैसविला. अभ्यास करिता मिलनात वाचस्पती शक्राशी बोलत म्हणे महाराजा यज्ञार्थ तुम्ही बैसता सरेना. तरी दाम्पत्यार्थ उपरीचर वसू बैसोनी पाहावा अर्थ सुरसू. ऐसे बोलता प्राज्ञ विशेषू अमरपाळ समजला. मग हातीचे सोडोनी यज्ञ कंकण वसू हाती केले स्थापन. मग न्यूनपणे बहुता पार्थून निज दृष्टी विलोकी. सर्व पदार्थ आणोनी आपण अंगे जिजवी शचिरमन. उदक पात्र सांगता जाण सिद्ध होय पुढारी. खाद्य भोज षड्रसन्न करी आणि तसे पात्री वाढवण. शेवटी शिनले तयांचे चरण निज हस्ती चुरितसे. ऐसी सेवा करिता संपन्न तुष्ट होतसे जतींचे मन. हृदयी भाविती यावरून प्राण सांडी करावी. एरीकडे मिलनात सुताशी विद्या अभ्यासित. तो समय जाणून सापेक्ष इंद्रमयूर्वेशे नटलासे. निकट तरु शाखेवरती विद्या अभ्यासित. गुप्तपंथी तो अकस्मात वातास्त्र जपती. वाताकर्षण लादले दैवे सर्व तपराहाटी. सकळ लादली हातवटी उपरी वाताकर्षण विद्यापाठी. वात प्रेरकस्त्र लादले ऐशी विद्या होता सघन. परम हर्षो हरुषला सहस्त्रनयना. परी 1 संवत्सर होता यज्ञ अभ्यासत तववरी. असो हवन अर्पणाहुती मग पावोनी पूर्ण समाप्ती. मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती अग्रपूजे बैसला. मग पूजा करुणी सांगोपांग. उपरी दशमनाते पूजिले अंग. वस्त्रभूषणे तांग देहोनिया गौरविले. सकळा बैसोनी कनकासनी उभा राहिला जोडोनी पाणी. सर्वांशी वदे म्लान वदनी नाथ वचन माझे परिसा. माते घडला एक अन्याय परी आपण सहन करा समुदाय. म्या मयूर्वेश धरोनी माय अभ्यासिले विद्येते. मी न जतीचा प्रताप गहन मज सापडले विद्यारत्न. तरी आकुलावर त्या ते देऊन सनातपणी निर्वावे. ऐसे बोलता अमरनाथ सर्वांशी समजले तस्करी कृत्य. मग ते कोपोनी परम चित्तात शापवोचन बोलता ती म्हणती इंद्रा तू कृत्रिम आणिले थकवावया कारण. तरी चोरून घेतले विद्यारत्न निष्फळ होईल तुझ लागी. ऐसे बोलता सकळ जती मग उपरीचर वसू वाचस्पती. गौरवणी अफार युक्ती तुष्ट केले चित्तांत. म्हणती महाराजा शापमोचन पुढे बोला काही वचन.
मग ते बोलती तया कारण तप आचरावे इंद्राने 12 वर्ष तप आचरिता विद्या फळेल तत्वता परीनाथ पंथी छळणवता पदरावडी पडेल आयसे बोलूनी सकळ जती विमानरूढ झाले समस्ती खाली उतरुनी महीवरती नाना तीर्थे ब्रह्मदाती आयसे भ्रमण करिता जती तीर्थे झाली अपरिमिती या उपरी किलोतळे ते मचिंद्र जती पुसोनियात आलिला मग किलोतळेचे नमन आणि अवर्णीय आहे अनुष्ठान नेत्री प्रेम बिंदू आनन बोळविले नाथासी सवे घेऊन मिननाथ विमानयानी झाले समस्त खाली उतरुनी मृत्युमयित नाना तीर्थे पाहिली हेला पट्टणी मैनावती पोहोचोनी तीर्थे हिंडती तेव्हा मिननाते तीर्थशिती सिद्धळती निर्मिले त्यांचे सांगितले पूर्वी नाम आता सांगावया नाही काम असोषित कटकासह उत्तम तीर्थे करीत ब्रह्मताती एरीकडे अमरनाथ लक्षणीय सह्याद्री पर्वत 12 वर्षे तपनिश्चित तीव्रपणी आचरला परी ते आचरता तीव्रपणी मंत्रप्रयोगी सोडी पाणी तेने सरिता लोटोलोटोनी भीमरती भेटली ते मणिकर्णिकेचे जीवन आणिले होते कमंडलू भरून परी इंद्रहस्ती प्रवाही होऊन इंद्रायणी पडियेले आयसे तप करून स्वस्तनाशी इंद्र जाऊन उपरी नवनाथ करिता टिटाटन बहुत दिवस लोटले शेके 1710 पर्यंत प्रकट रूपे मिरविले नाथ मग येऊनी आपुले स्थानात गुप्त रूपी राहिले मटित राहिला कामनी पाजती उपरी मचिंद्राशी मायबाप म्हणती जानपीर तो जालिंदर जती गर्भागिरी नांद तसे त्याहुनी खालता गैबीपीर तो गैनीनाथ परम सुंदर वडवाळ ग्रामे समाधीपर नागनाथ असे की विटग्रामी मानदेशात तेथे राहिले रेवणनाथ चरपटप्रत चौरंगी अडभंगी तीर्थगुप्त अद्यापी करिता ती भरतरी राहिला पाताळ भुवनी मीननाथ गेला स्वर्गाला होनी गिरिनार पर्वती गरोक्षमुनी दत्ताश्रमी राहिला गोपीचंद आणि धर्मनाथ ते सामर्थ्य गेले वैकुंठात मान पाठवूनी मैनावती ते विष्णू घेऊन गेलासे पुढे 84 सिद्धांपासून नाथपंत मिरवला अति सामर्थ्याने येथोनी चरित्र झाले संपूर्ण सर्व नाथांचे महाराजा तरी आता सांगतो मुळापासून कथा वर्तली कवन प्रथमाध्यायी गणपती स्तवन सुंदरपणी मिरविले उपरी सांगुनी रेतशिती आणि मचिंद्राची जन्मस्थिती तो बद्रिकाश्रमाप्रती तपालागी बैसला या प्रसंगाचे श्रवण पठन नित्य करिता भावे करून तरी संबंध बाधा घरातून जाईल त्रासोनी महाराजा द्वितीया देयात्री नंदन विद्यार्ण केला अनुग्रह देऊन उपरी नागपत्री अस्वस्थी जाऊन सिद्धार्थ कळा साधिली तो अध्याय करिता नित्य पठन अपार धन लाभेल संसारी जाण विजय लक्ष्मी पाटी बैसून करील हरण दारिद्र्य तृतीयाध्यायी मच्छिंद्र मारुती युद्धा प्रवर्तले शोतशिती युद्ध करोनी उपरांती ऐक्यचित्त झाला असे याचे झाली या पठन शत्रू होती लक्षीण मुष्टी विद्या साधन तया होत सर्वता मुष्टी बाधा झाली असोन अपकार होईल तियेने मूर्तिमंत मारुती करून रक्षण राहे तया घरी सर्वदा चतुर्थाध्यायी वदली कथा अष्टभैरव चामुंडा समजता रणी जिंकोनी वसुसुता ज्वालामुखी भेटली तो अध्याय नित्य पठन करिता चुकेल कपटाची बंधन व्यता शत्रू पराभवनी सर्वता निरंतर शांती मिरवेल 5वे अध्यायीचे कथन भूते घेतली प्रसन्न करून अष्टपती जिंकून विजयी झाला मच्छिंद्र
कथा नित्य करिता पठन भूत संचारण हे त्या घरा कारण आली असता जाती सोडना परम त्रासो करुणिया 6व्या अध्यायात शिवस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ युद्ध करुणी प्रसन्न चित्त वश्य झाली अस्त्रे ती तो अध्याय नित्य करिता पठन शत्रू लागी पडेल मोहन निष्कपट तो करुणी मन किंकर होईल द्वारेंचा 7वे अध्याय पूर्वकथा जिंकोनी वीरभद्र केली ऐक्यता उपरी स्वर्ग पाशा व मच्छिंद्रनाथा इच्छे समान झालीसे ही कथा नित्य गाथा ऐकता लिप्त नोहे 84ची व्यथा झाली असेल मिटेल सर्वता चिंता व्यथा हरतील जखीन भयापासूनी त्वरित मुक्ती होईल जनी एक मंडळ त्रिकाली अभ्यासोनी फल प्राप्ती घेईजे 8वे अध्यायी सकळ कथन पाशुपतरायाशी रामदर्शन रणी मित्र राज जिंकोन केला प्रसन्न विद्येशी तो अध्याय नित्य गाता ऐकता आफुला सखा देशामरता तो ग्रहासी येऊन भेटेल तत्वता चिंता व्यथा हरेल की 9वे अध्यायीचे कथन गोरक्षाचा होनी जन्म उपरी शेवणी बद्रिकाश्रम विद्यावरण झालासे तो अध्याय नित्य गाथा ऐकता साधेल विद्या इच्छिले आरता ब्रह्मज्ञान रसायन कविता 14 विद्या करून राहे 10माध्यायीचे कथन त्रिदेशी मच्छिंद्रनंदन अंजनी सुतर्ती पाठवून अर्थ किलो तळेचे पुरविले एकांती बैसोनी अनुष्ठान संजीवनी पाठ करी गौरनंदन गैनीनाथाचा झाला जन्म कर्दम पुतळा करिता तो अध्याय करिता पठन स्त्रियांचे दोष जातील कपटपण मुले वाचतील होता जाण जगी संतती निर्वेल उपरी ग्रहद्रव्याच्या यज्ञात उदय पावला जालिंद्रनाथ तो 11 अध्याय पठन करिता नित्य अग्निपीडा होईना आणि जयाचे धवळात पूर्विता काही दोष असत तो जाओनी संपत्ती विशेषता संततीसह भोगील की 12व्यात हे कथन जालिंदरे गुरु केला त्रिनंदन उपरी कानिपाचा होनी जन्म विटंबिले देवासी तो अध्याय करिता पठन शोभन पावे कोणी देवता जाण शोभित असल्या होतील शमन सुख सर्व त्याची देती 13व्या अध्यायात मैनावती ते प्रसन्ननाथ होनी केले अचल सनात ब्रह्मरूपी आगळी तरी तो अध्याय करिता पठन स्त्री हत्येचे दोष सगन त्याचे होऊन त्यांचे होऊनी सकळ निरसन उदरील पूर्वजा 14 कथन गर्तेत जालिंदर गोपीचंदाने स्त्री बोले खातले नेऊन गुप्त निशिमाजारी तो अध्याय पठन करिता असेल बंध कारागृही व्यथा तरी त्याची होईल मुक्तता निर्दोष जनी वर्तेल 5म देशात सुधाळ कटना कानिपा मारुतीचे युद्धबंधन उपरी स्त्री राज्यात जाऊन आतिथ्य पूर्ण भोगिले तो अध्याय गाता ऐकता नित्य घरचे दारचे कलह नित्य कृत्य शांती पाहुनी सर्व सुखात निर्भयपणे नांदेल 16व्या अध्यायात कानिपा भेटला गोपीचंदाते तरी तो अध्याय वाचिता नित्य नित्य दुःस्वप्नाते नाशिल 17 अध्यायीचे कथन जालिंदर काढेला गर्तेतून उपरी नाथाची दीक्षा घेऊन गोपीचंदे आचरला तोचे अध्याय पठन करिता योग साधेल योग आचरता दुष्ट बुद्धी जाईल सर्वता सुपंत पंथा लागेल तो 18 अध्यायीचे कथन बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन तपहा पूर्ण भगनी उठवून तीव्रपणे आचरला तो अध्याय नित्य पठन करिता ब्रह्महत्या नाशेल सर्वता पूर्वज कुंभी पाकी असता सुटका होईल तयांची 19व्यात गोरक्ष कारण भेटला मारुती श्रीराम प्रीतीने तरी तो अध्याय करिता पठन तया मोक्षार्थ साधेल की 20व्यात अद्भुत कथन स्त्री मच्छिंद्रा भेटीचे कारण गोरक्ष स्त्री राज्यात जाऊन स्नेह संपन्न झाहला तो अध्याय पठन करिता
गोड लागले असेल अत्यंत वेड, तरी ती चेष्टा जावणी धड, होऊनी प्रपंच आचरेल. 21व्यात स्त्रीराज्यातून मच्छिंद्राशी काढिले गोरक्षनंदने, नाना परी बोधुनी मन दुष्टकर्मा ते निवटिले. तो नित्य अध्याय पठन करिता, नाशेल बहुजन्मांची गोहत्या, निष्कलंक होऊनी चित्तात पोलोकी मिरवेल. 22व्यात सोरटी ग्रामी गोरक्षे मिननाता, मारोनी पुन्हा उठविला मंत्र करोनी, मच्छिंद्र मोहे करोनिया. तरी तो अध्याय नित्य पठन करिता, पुत्रार्थी पुत्र तत्वता, तो होईल विद्यावंत विद्वजना मान्य की. 23व्यात रसाळ कथन, मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन, सुवर्ण विटे करिता सुवर्ण गर्भगिरी केला असे, अनेक केला तेथे उत्सव. तरी तो अध्याय पठन नित्य भावे करिता, घरी सुवर्ण नव खंड भरो राहे भरोनी. 24व्यात भर्तरीनाथ जन्मोनी आला अवंतिकेत, तरी तो अध्याय पठन करिता नित्य बाळ हत्या नासेल. बाळ हत्या जन्मांतरी, तेने समस्त वांज होती नारी, तरी ते नाशेल संसारी, सुखी होऊनी बाळ वाचे. 25व्यात गणगंधर्व सुरोचन, राशव झाला शापे करुणा, तरी तो अध्याय केली पठन, शाप वचन बादेना, आणि मानवाविन दुसरा जन्म होणार नाही तया कारण. आरोग्य काया प्रतिव्रता कामना, पुत्र गुणी होईल. 26व्या अध्यायात गणगंधर्व झाला विक्रमसूत, आणि विक्रम भर्तरीसूत, ऐक्य चित्त भेटी होऊनी राहिले. तो अध्याय करिता पठन, गोत्र हत्या जाती नासून, पोटी पाटी शत्रु संतान न राहे होऊनिया. 27व्यात अद्भुत कथन, राज्यपदी बैसला राव विक्रम, भर्तरी पिंगलेचे होऊनी लग्न, दत्तानुग्रह लादला. तरी तो अध्याय करिता पठन, पदच्युत पावेल पूर्वस्थान, गेली वस्तू पुन्हा परतोन सापडेल तयांची. 28व्यात अध्यायात पिंगले करिता स्मशानात, विरक्त होऊनी भर्तरीनाथ पूर्ण तप आचरला. तो अध्याय करिता श्रवण पठन, त्या भाविकाचे होईल लग्न, कांता लाभेल गुणवान, सदारत सेवेसी. 29व्या अध्यायीचे चरित्र, भर्तरी होऊनी विरक्त, पवित्र गोरक्षा सांगती अत्रिपुत्र, गुरुनाथ पै केला. तो अध्याय नित्य करिता पठन, सुटेल रोगापासून, आणि त्रितापांची वार्ता जाण, कालत्रयी घडेना. 30व्या अध्यायात जन्माला चौरंगीनाथ, ते अचरित्र पठन करिता तस्करी दृष्टी बंधन होय. 31व्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात, तरी तो अध्याय पडता कपट मंत्रण चालती. 32व्यात सुगम कथन, मच्छिंद्र विक्रम देई संचरोन, 12 वर्षे राज्य करून रेवतीसी पुत्र दिदला. त्या अध्यायीचे करिता पठन, आविष्य असता देहा कारण, गंडांतरे करू येतील विघ्ने, तर आपोआप टळतील की. 33व्यात गौरनंदन, वीरभद्राचा घेऊनी प्राण, मच्छिंद्र शव स्वर्गाहुनी महीवरती उतरलीये. तरी ती कथा करिता पठन, धनुर्वाताचे निर्षे विघ्न, झालेल्या ते होता श्रवण, पीडा हरेल तयांची. 34व्यात रेवण जन्म, होऊनी भेटला त्रिनंदन, सहज सिद्धार्थ दावून गेला असे महाराजा, तरी आता ती कथा करिता पठन, जाणे नाही कोणतेही कार्य कारण. तो सिद्धार्थ साधेल कार्य साधन, घेश घेऊन येईल तो. 35व्यात पूर्ण कथन, रेवण झाला विद्यावान, दत्त कृपे स्वर्गी जाऊन, बाळी आणली प्रांची. तरी ती कथा करिता पठन, महासिद्धी येईल उद्रा कारण, 42 करुणी उद्रण, गाथीलाख्यान लोकपरी. 36व्यात पूर्वकथा, जन्म झाला वट सिद्धनाथा, अस्तिक ऋषी झाला त्राता, तयाची या मातेशी. ती कथा करिता श्रवण पठन, सर्पवंशी कदंश जया कारण, झाली या विषयाचे उत्तीर्ण,
श्रवण केली या अध्यायतो 37व्या अध्यायात नागनाथाशी गुरु झाला त्रिसूत उपरी विद्याबळे मच्छिंद्रनाथ जिंकिले भिडोनी. ती कथा करिता श्रवण पठन सदनान लागे कुशीलपण लागल्या त्याचे होईल बंधन विद्यावंत होऊनिया. 38व्यात चरपटीचा जन्म होऊनी दत्तात्रेय दीक्षा देऊन विद्ये माझी करुणी संपन्न तीर्थावली धाडिला. तरी ती कथा सुरस श्रवण पठन होता त्यास हुताप मधुरा नवजरास शांती होईल सर्वस्वी. 39व्यात कथा चरपटीने जिंकिले अमरनाथा हरिहरादी देवा समजता स्वर्गी ख्याती लाविली. तरी तो अध्याय करिता पठन तो युद्धा जाता तपोधन शस्त्रबाण पाहुनी जय घेऊन येईल की. यावरी 40व्यात कथन सर्वनाथा ते पाकशासन स्वर्गी नेऊनी करी हवन विद्यार्थी रूपी अर्थ पुरविला. तरी 40वा नित्य पठन करिता लाभेल सर्व इच्छिले अर्था यश श्री ऐश्वरी योग्यता पुत्र पौत्री नांदेल. 39चा फलार्थ तोची प्राप्त तदर्थ तिची 40वा एक परीस की कामधेनु कल्पतरू गोरक्ष बोलतो वाचे करून त्या ते असत्य मानिल जन जो निंदक या ते दाविल निंदून. तो अधिकारी विघ्नांचा इहलोकी परलोकी राहणार नाही परम सुखी. निर्वंश पाहुणे शेवटी वंशी पिचेल ग्रंथ निंदिता हा आगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार आहे गोरक्षाचा किम्यागार. परिपालटोनी भाषांतर महाराष्ट्र अक्षरी रेकिला म्हणून श्रोते हो भाविक जन सोडोनी द्या की निंदा वचन विश्वास परस्वार होऊन मोक्ष मुक्काम करा की. तरी हा ग्रंथ संग्रह करून चमत्कार पाहावा पठन करून हे 40 प्रसंग मंत्र निर्वाण महासिद्धीचे असती की. हे 40 मंत्र परोपकारी आहेत दुःखाची करतील बोहरी. तरी संग्रह करोनी उगलीच घरी ठेवा विश्वास व धरोनिया. ह्या 40 अध्यायात मंत्रयंत्र सुखकारक सती अति पवित्र दुःख दारिद्र्य हरण सर्वत्र गोरक्षाने निर्मिले. पठन करिता षण्मासमिती जो अध्याय ज्या कार्याप्रती ते कार्य होईल निसंशय चित्ती. पठन करोनी पहावे या उपरी वाचिता न जय जरी तरी संग्रह करोनी ठेवावा घरी. नित्य वंदिता नमस्कारी कार्य त्या तिची घडेल. एक कुसुम झोकोनी वरती चला म्हणावे मम कार्याप्रती. नवनाथ वंदोनी उक्ती नमस्कार करावा ऐसा याचा आहे मार्ग. करोनी पाहावा चमत्कार तांग नवनाथ आडोनी अंग कार्य तुमचे करतील की. तरी असो विजय संपत्ती नांदो श्रोत्यांच्या ग्रहाप्रती. धुंडीसूत हेची प्रार्थी मालून हरी देवा ते. थके 1741 प्रमाती नाम ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष प्रतिपदेश ग्रंथ समाप्त जाहला. तरी होव्या सर्व नेमस्त 7,600 उपरी ऐसे दैदिप्यवंत ओव्या मंत्र असती ह्या. अध्याय वाचावया न बनेल जासी तरी अध्यायातील एक ओविशी पठन करोनी नाथ नामाशी. कार्यकाज करावे असो आता बहुभाव श्रोते असोत चिरंजीव. इहलोकी परलोकी ठेव आनंदाची ओतसे. तरी समस्त नाता ते धुंडीसूत मालून राहारे हेची विनवित. की श्रोते असोत सुखरूपवंत सर्वार्थी सर्वदा सोस्ती भक्ती सकता सार. सम्मत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिशोत भाविक चतुर. 44 गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु श्रीरस्तु. श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. गोरक्षजाजेंद्र चरपटास्य आडभंग कानिपमचिंदराद्या चौरंगिरे वाहनक भरतरे संज्ञा भूम्या बभुर्वो नवनाथ सिद्धा. श्री गुरुदत्तार्पणमस्तु.